पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित आलेल्या पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो। काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्यावर काही आरोप केले की त्यांनी नगरपालिका दवाखान्यासंदर्भात एक वर्क ऑर्डर दाखवली की आम्ही मेंटेनन्सचं काम करत आहोत, परंतु मला आपल्याला असं सांगायचं वाटतं की ती वर्क ऑर्डर जी आहे ती वार्षिक कामाची वर्क ऑर्डर आहे। त्या वर्क ऑर्डरमध्ये 4 मक्तेदार होते, त्यापैकी 2 मक्तेदारांनी काम केलेलं आहे व त्या हेडवरील प्रमा ही संपलेली आहे, परंतु आणि त्यांनी कोणतीही सब ऑर्डर म्हणजे वार्षिक टेंडरला नेहमी सब ऑर्डर असते आणि त्यानुसारच काम केलं जातं, याची कोणतीही सब ऑर्डर त्यांनी दाखवलेली नाही आणि ही प्रमा संपलेली वर्क ऑर्डर त्यांनी उपस्थित केली। म्हणजे ही जनतेची ते दिशाभूल करत आहे, अशी कोणतीही ऑर्डर काम करण्यासाठी त्यांनी काढलेली नाही। आणि ते म्हणतात की सतत 9 वर्ष झाले आम्ही कोणताच विकास केला नाही, काही दवाखान्यासाठी हे केलं नाही। तर मी त्यांना सांगू इच्छितो, संजूभाऊ सावकारे यांनी भुसावळ शहरासाठी व तालुक्यासाठी अद्ययावत ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालय ही व्यवस्था केलेली आहे आणि ती नगरपालिकेच्या जागेवरच आहे, म्हणजे भाऊंनी ते शहरासाठीच केलेली आहे। आणि हा जो दवाखाना होता हा फक्त भाऊंनी ते तिकडे ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था केल्यामुळे हा दवाखाना फक्त बाह्य रुग्णांसाठी वापरला जात होता आणि बाह्य रुग्णांसाठी वापरला जात असताना तिथं फक्त लसीकरण इतर बाबी व शासनाच्या जे विविध योजना आहेत त्या राबवण्याचं काम या दवाखान्यातून होत होतं। आणि हा दवाखाना त्यांना या दवाखान्याची जी जागा आहे त्यांना अपूर्ण पडत होती, परंतु तरीही त्यांनी हा दवाखाना हलवण्याचा घाट घातला आणि म्हणजे ही जागा जी आहे हडप करण्यासाठी हा घाट घातलेला आहे। तर मी शहरांना असं सूचित करू इच्छितो की ह्या सगळा गैरप्रकार त्यांनी थांबवावा आणि आम्ही कोणत्याही आता ते म्हणतात की सामान्य नगराध्यक्ष यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत, आम्हाला काही त्रास द्यायचा नाही। तुम्ही कायदेशीर काम करा, तुम्ही जर बेकायदेशीर काम कराल तर आम्ही प्रत्येक क्षणी विरोध करू। या क्षणी मी अशी तुम्हाला ग्वाही देतो। पत्रकार बांधवांचे हार्दिक स्वागत। काल आपल्या माध्यमातूनच आम्हाला एक पत्रकार परिषद बघायला मिळाली की ज्यामध्ये खूप काही आरोप इथे ठेवण्यात आले भारतीय जनता पक्षाबद्दल। भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक असो किंवा आमचे मंत्री महोदय आमदार यांच्या बाबतीत जे काही बोलण्यात आलं ते इतकं म्हणजे त्यांनी असं जोरजोरात बोंबलून ओरडून असं वाटत होतं की ते फुंकताय एकदम डायरेक्ट, असं त्यांनी बोलण्याला सुरुवात केली। काहींनी असं म्हणजे जे शब्द वापरायचे नव्हते ते शब्द वापरले, पण त्याचं उत्तर देण्याचं आम्हाला काही एवढं गरज नव्हती असं त्यांना आम्ही ते त्यांचं उत्तर द्यायचं यामुळे समजतपणे की त्यांना उत्तर द्यायलाच हवं। पण काय झालं, त्यांनी जे मुद्दे मांडले त्या संदर्भात आम्हाला समोर यावंच लागणार होतं। काही तिथे बोलले की आमचा म्हणजे मुद्दा जो सुरू झालाय की संत गाडगे महाराज यांचं जे नावाने दवाखाना आहे तो दवाखाना हलवण्याचा विषय पुढे घेऊन हे सर्व राजकारण सुरू आहे। आमचं तिथे जो दवाखाना आहे तो दवाखाना तसाच राहावा यासाठीच आमची याकरता मागणी आहे की ती जागा एका दानवीर माणसाने तिथे ती दिलेली आहे, गरुड समाजातील परिवाराने ती जागा त्यांनी दवाखाना म्हणून दिलेली आहे। तिथे यदा कदाचित नगरपालिका कार्यालय आलं भविष्यात, तिथे एअर कंडिशनचे हॉल बनले आणि समोरून ते गरुड समाजाचे गरुड परिवारातील कोणी व्यक्ती आलं आणि त्यांनी बोललं की मी ही जागा फक्त दवाखान्यासाठी दिली होती, आता मी ही जागा परत मला देऊन द्या, इथे नगरपालिका बांधावी असं माझा कोणताही म्हणजे मी कोणताही ठराव किंवा कोणताही करार केलेला नव्हता की ते नगरपालिका कार्यालय आणावं। तेव्हा काल एक सर बोलले आमचेवाले की जर नगरपालिका आत्ताचं जे कार्यालय आहे तिथे जागा कमी पडते, सभागृहात 56 लोक 50 लोक एवढे लोक तेवढे लोक बसू शकतात का, म्हणून ते नगरपालिका कार्यालय त्यांना तिथे आणायचं आहे। तर मी त्या सरांना एक सांगू इच्छितो, सर जर ते गरुड परिवारातील कोणी सदस्य आलं त्यांनी ती जागा परत ताब्यात घेतली तर नगरपालिका हॉस्पिटल तर जाईलच आणि कार्यालयही जाईल। मग तुम्ही बोलले की मी झाडू मारेल, सर मग तेव्हा तुम्ही झाडू मारण्यासारखी पण पद्धत तुमची राहणार नाहीये, तुम्हाला रस्त्यावर उघडं फिरायची वेळ येऊन जाईल। आज जे भुसावळमध्ये जे नगरपालिका कार्यालय आहे
ते कार्यालय तिथेच राहावं याच मुद्द्यावरून पहिले तर सुरुवात झालेली आहे. काहींनी मग नंतर दुसरे खूप मुद्दे आणले की भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचे सट्ट्या पत्त्याचे धंदे आहे, कोणाचे दारूचे धंदे आहे. तर भारतीय जनता पार्टी हा देशाचा व राज्याचा 1 नंबरचा पक्ष आहे. त्यांनी जे 2 नंबरच्या धंद्याविरोधात बोललेले आहे तर त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा मी एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देतो. त्यांनी 26 जानेवारीला आंदोलन करावं. त्या आंदोलनात आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित असतील आणि भुसावळ शहरातील प्रत्येक दारूचा धंदा, प्रत्येक 2 नंबरचा धंदा, प्रत्येक सट्टापत्त्याचा धंदा बंद व्हावा हीच आमची पण इच्छा आहे. आम्हाला वाटत नाही की भुसावळ शहरातील नागरिकांचा पैसा कुठेतरी 2 नंबरच्या धंद्यामध्ये जावा, कुठे काही त्यांचं घर उद्ध्वस्त व्हावं, काही व्हावं. कोणी आरोप घेतला की एकाने म्हणजे आमच्याच बांधवांनी गळफास घेऊन किंवा काही आत्महत्या केली तर बाबा त्यांचं काहीतरी परिवारातील वाद असेल, काही घडलं असेल त्यांच्यासोबत, आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत की त्यांचं ते दुःख आम्ही म्हणजे त्यामध्ये एक परिवार म्हणून त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. एक संकट त्यांच्यावर ओढावलेलं असेल. यानंतर जे बोलले काही की सट्ट्यापत्त्यांचं, जे सट्ट्यापत्त्यांबद्दल बोलत होते त्यांचे स्वतःचे गांजाचे धंदे अयोध्या नगरला चालतात. आम्ही ते नावानिशी बोलू शकतो, नावही घेऊन बोलू शकतो. नारखेडे जी व्यक्ती आहे ज्यांनी युवराज लोणारी यांच्याबद्दल बोललं की त्यांचे सट्ट्यापत्त्यांचे धंदे बंद करावे आणि एकतर काही बोललं म्हणजे ज्याची स्वतःची पात्रता नाहीये. नगरसेवक पदावरती निवडणूक आम्ही लढलो, आम्ही पराभव झालो, आम्ही हार स्वीकारली आहे मोठ्या मनाने. पक्षाने आम्हाला तिकीट दिलं, आम्हाला उभंही केलं, अशा जागेवर उभं केलं की जिथं एक माजी आमदार, माजी नगराध्यक्ष तिथे राहत होते त्या वार्डात राहुलताडे जाऊन सामान्य कार्यकर्ता लढून आला निवडणूक. तुम्ही जशी हार पत्करली, तुम्ही स्वीकारली, तशी हार आम्ही स्वीकारली. आमच्या मंत्री महोदयांनी हार स्वीकारली. मंत्री महोदय कोणते समोर येऊन बोलताय का काय असं की विरोध करताय? मुद्दा फक्त चालू झालाय दवाखान्यापासून. दवाखान्याचा मुद्दा आहे, कार्यालयाचा मुद्दा आहे, तिथपर्यंतच बोला. तुम्ही सूट करताय 2 नंबरचे धंदे, 3 नंबरचे धंदे. अरे बाबांनो, आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत की 2 नंबरचे धंदे, 3 नंबरचे धंदे बंदच व्हावे. आम्हाला वाटत नाही की कोणाचे धंदे काय चालावे. त्या सरांचा मुद्दा आमचा अजून एक घेतो की जे सर आमचे बोलले होते आज भाऊन माजी शिल्पकारांबद्दल काही लोक बोलले. जे माजी शिल्पकारांना आज मानत आहे ते काही दिवसांआधी त्याच माजी शिल्पकारांबद्दल काय काय बोलत होते ते सर्वांना माहिती आहे. सन्माननीय रवी सपकाळे माजी नगरसेवक, ते कधी बीजेपी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला, कधी राष्ट्रवादी, आता जस्ट त्यांनी अजितदादाच्या पवार गटातून ते तुतारीमध्ये गेले शरद पवार यांच्याकडं. तर ते शिल्पकारांबद्दल आम्हाला सांगताय की आम्हाला त्यांच्या स्वयंघोषित शिल्पकाराच्या या नावाचा विरोध आहे. स्वयंघोषित बद्दल युवराज लोणारी बोलतात की त्यांनी स्वयंघोषित पद घेतलंय. ते सर्व भुसावळकर जनतेला माहिती आहे की ते स्वतःहूनच स्वयंघोषितच करत आहेत जे काही करत आहे ते. त्यांना फक्त वाटत होतं की आम्ही इथे संपतोय, आम्ही काय करतोय म्हणून त्यांनी काही पुढाकार घेतला, काहीतरी कुठेतरी काही घडामोडी केल्या. त्या कारणामुळं पराभव झाला असेल ते मान्यच आहे, पराभव स्वीकारलाच आहे. पराभव आम्हाला मान्य आहे असं आम्ही कधी बोललोच नाही. पण पराभवा व्यतिरिक्तही आमचे 27 नगरसेवक पक्षाचे निवडून आले. आम्हाला पक्षाने एक जनतेने कौल दिला, त्या कौलला आम्ही स्वीकारला. आम्हाला एक उपनगराध्यक्ष आमचे बसले, आमच्याकडे चांगली एक मेजॉरिटी आहे. आम्ही विकास कामांना गतीच देणार आहोत, चांगल्याच त्याच्यात सहकार्य त्यांना करणार आहोत. त्यांनी तसं सहकार्य विरोधी पक्षांसोबतही असू द्यावं, असंच त्यांनी आम्हालाही साथ द्यावी हीच त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्यासोबत आम्ही आमच्या समर्थनात आहोत असं सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी ते बोलतो. आपलं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि विरोधक आता त्यांच्याकडे काहीही मुद्दे नसल्यामुळे भुसावळच्या जनतेला भरकवतच आहे. आणि सट्टापत्ता हा जो विषय आहे हा नगरपालिकेचा विषय नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे सुसज्ज पोलीस प्रशासन आहे. त्यांनी तो मुद्दा तिकडे द्यावा, तिकडे तो मुद्दा मांडून ते जनतेची दिशाभूल करत आहे. त्याच्यामुळे त्यांनी फक्त विकासावर बोलावं. विकासाबाबतीत आमचं त्यांना समर्थन आहे. आणि दुसरी गोष्ट, जे एक व्यक्ती जळगावहून अपहार करून फायनान्स कंपनीत जे भुसावळात येऊन त्यांना राहावं लागतंय ते या विषयावर बोलत आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी इतकी मोठी मजल मारण्याची गरज नाही. त्यांनी आधी स्वतःचं आत्मचिंतन करावं की आपण काय होतो, आपण कुठून आलो, आपल्याला अपहारामुळे जळगाव सोडावं लागलं. पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून भुसावळ शहरात एकच मुद्दा चर्चेत आहे, ती म्हणजे नगरपालिकाचं कार्यालयाचं स्थलांतर. आज नगरपालिकेचं कार्यालय हे नगरपालिकेच्या कामकाजापुरती छोटं पडतं हे आम्हाला सुद्धा समजतं. पण त्यासाठी
जो आज रोजी मध्यवर्ती ठिकाणी भुसावळ शहराच्या जो दवाखाना सुरू आहे तो बंद करून तिथं नगरपालिकेचं कार्यालय आणणं हे खूप चुकीचं आहे. कारण आज भुसावळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या दवाखान्याचा उपयोग आज भुसावळ शहरातील सर्वसामान्य जनतेला होत असतो. काही जणांनी अशी वल्गना केली की या दवाखान्यात काहीच काम चालत नाही. काय काम चालत नाही? या दवाखान्यामध्ये गेल्या 10 महिन्यात 36,450 ओपीडी झाली आहे. आज 36,450 ओपीडी फक्त 10 महिन्याकरता झालेली आहे. त्यानंतर इथं गरोदर मातांचं लहान मुलांचं लसीकरण होत असतं. मागच्या 10 महिन्यामध्ये 1499 गरोदर मातांना आणि लहान मुलांना इथं लसीकरण झालेलं आहे. त्यानंतर श्वानदंश आज भुसावळ शहरात खूप कुत्रे भटके कुत्रे खूप झालेले आहेत. ते लोकांच्या मागे पण लागलेले आहेत आणि ते चावतात लोकांना. त्यांचे कामच ते आहे. तर असे जे श्वानदंशाने जे पीडित असतात असे 5165 लोकांना तिथं श्वानदंशाची लसीकरण झालेलं आहे. या व्यतिरिक्त तिथं मलेरियाची ट्रीटमेंट होते. त्यानंतर TB हा एक गंभीर आजार आहे. त्या गंभीर आजाराचं उपचार तिथं चालतात. तिथं जी लाखो रुपयाची औषधी मिळते ती तिथं फ्रीमध्ये लोकांना दिली जाते. आज एवढे इथं ऍक्टिव्हिटी चालत असताना तो दवाखाना शहराच्या इतक्या बाहेर नेल्यामुळे आज रुग्णांना जो भुर्दंड बसेल रिक्षाने यायचा किंवा रात्री बेरात्री कुत्रं चावलं एवढ्या दूर कसं काय जाणार आहे? पोलीस प्रशासनाला या कायदेशीर बाबीमुळे नगरपालिका दवाखान्यात यावं लागतं. त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम येणार आहे. तर माझी एकच विनंती आहे, राजकारण करा. भुसावळ शहरामध्ये बाकीचे भरपूर विषय असे आहे की जे आपण प्राधान्याने सोडवायला पाहिजे होते. पण आपल्याला AC कॅबिन हवी आहे. हा घाट घालणं हा मुळात चुकीचा आहे. आणि प्रत्येक गोष्टीला समाज अहो, ज्या लेवा पाटील समाजाची सून नगराध्यक्ष आली आहे, आम्ही लेवा पाटील समाजाचा आम्हाला पण अभिमान आहे. पण त्याच्या पाठीमागे कोण सत्ता चालवता हे लोकांना समजायला पाहिजे. आज जर नगराध्यक्षांची इच्छा असती किंवा आपल्यालाही एक सुंदर असं नगर परिषदेचं कार्यालय हवं आहे तर त्यांनी तसा प्रस्ताव पाठवा, दुसरी जागा बघावी. गरीब रुग्णांचा हाल करून तिथं नगरपालिका आणावी ही कुठं योग्य आहे? आज जे रुग्ण भुसावळ शहरामध्ये इतकी चांगली सुविधा तिथे मिळत आहे, तिथं आधी प्रसूती व्हायची. जळगाव शहराच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवढी प्रसूती होत नव्हती त्यापेक्षा जास्त प्रमाणात भुसावळ शहरामध्ये प्रसूती होती. स्वतः सिव्हिल सर्जन याबद्दल भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्याचा तारीफ करत होते. परंतु काही कारणास्तव एक केस झाली म्हणून ती प्रसूती बंद झाली. तुम्ही तिथं गायनेक आणा, तिथं भूलतज्ञ आणा, अशी कामं करा ना जे लोकांसाठी रुग्णांसाठी गरजेचे आहे. ते सोडून फक्त आपल्याला मोठं कार्यालय पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांना बसायला सोय पाहिजे, मोठमोठे AC कॅबिन पाहिजे, त्यासाठी रुग्णांशी खेळ हा चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ माझे पत्रकार बंधू यांच्या मनापासून स्वागत करतो. काल मी एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची एक पत्रकार परिषद बघितली. त्यामध्ये काहीतरी कार्यकर्ते वगैरे जे पराभूत उमेदवार वगैरे असतील त्यांची प्रतिक्रिया होती. मला तर असं वाटतं त्यांच्या प्रतिक्रियेवर द्यायला की भुसावळमध्ये पण कोंबडी चोर आलेले आहे. त्याचं सांगायचं कारण म्हणजे की तुम्ही ते हिंदीमध्ये हे ऐकले असेल कहावत, अंडा दिखा के मुर्गी भगा के लेके जाते. त्यांनी इलेक्शनमध्ये मान्य महाराष्ट्राचे नेते एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढली व काही क्वचित जागेवर त्यांना यश मिळालं. तर त्यात आल्यानंतर पण त्यांनी कधीच नगराध्यक्षांनी किंवा कोणी यांनी नाताभाऊंचा उल्लेख कुठलाही याच्यात केला नाही. फक्त निवडणुकीपुरता समाजाची वोटिंग घ्यायची, नाताभाऊंना फक्त वापरून घेतलं. तशाच प्रकारे आता काल जो त्यांनी बेकायदेशीर ठराव केलेला होता, जो सांगत होता की नगरपालिकेचा दवाखाना बाहेर न्यायचा म्हणून सर, त्याच्यानंतर आम्ही जे भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केला कारण ते काम होतं ते बेकायदेशीर होतं. लगेच त्यांना ती कल्पना आली, मग त्यांनी तो U-टर्न केला की तो दवाखाना आम्ही दुरुस्तीसाठी केलेला आहे म्हणून सर. त्याची वर्क ऑर्डर जी असेल नसेल ती त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवली. मला फक्त सांगायचं एकच आहे, जे 2 नंबर जे धंदे बंद करायचे तुम्हाला, तुम्ही पोलीस प्रशासनाला SP साहेबांना निवेदन द्या. तो मुद्दा पोलीस प्रशासनाचा आहे. Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.